आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 2.5 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खाली रिकाम्या चौकटी भरा. त्यातलं पहिलं आहे, पहिल्या चौकटीत आपल्याला वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 दिलं आहे. नंतर आपल्याला दुसऱ्या चौकटीमध्ये विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत एकदा 5 दिली आहे आणि एकदा वजा 5 दिली आहे. त्यावरून आपल्याला मुळांचे स्वरूप लिहायचे आहे. जेव्हा विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत धन, इथं 5 दिलाय म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे धन आहे. धन असल्यावर मुळांचे स्वरूप कसे असते? मुळे वास्तव व असमान असतात. म्हणून मग आपण इथं काय लिहिणार? वास्तव व असमान. आणि आता आपल्याला विवेचकाची किंमत ऋण, इथं ऋण 5 दिले. ऋण म्हणजेच शून्यापेक्षा लहान जेव्हा असते विवेचकाची किंमत, तेव्हा मुळांचे स्वरूप कसे असते? मुळे वास्तव नसतात. म्हणून आपण इथं लिहिणार वास्तव नाहीत. पुढचं उदाहरण, मुळांची बेरीज आपल्याला दिली आहे -7 आणि मुळांचा गुणाकार 5 दिलाय. त्यावरून आपल्याला वर्ग समीकरण इथं तयार करायचं आहे. आता जेव्हा मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिलेला असतो तेव्हा वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र काय? x वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज कंस पूर्ण x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0 हे सूत्र आहे. मग या सूत्रात आपण या किमती टाकून वर्ग समीकरण तयार करू शकतो. आधी काय? x वर्ग, म्हणून x वर्ग वजाचं चिन्ह वजाचं चिन्ह आहे तसं कंसात काय लिहायचंय? मुळांची बेरीज किती दिली आहे? -7. आता हे कंसात आहेत -7, कंसाच्या बाहेर आहे वजा चिन्ह. कंसातले -7 जेव्हा बाहेर येतील कंसाचे तेव्हा ते काय होतील? कंसाबाहेर वजा चिन्ह असल्यामुळे +7 म्हणजेच वजा वजा अधिक होईल. म्हणजे इथं काय होईल? +7. मुळांची बेरीज -7 आहे पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे इथं होईल +7. पुढे काय आहे? x आहे तसा अधिकचं चिन्ह मुळांचा गुणाकार काय आहे? 5 बरोबर 0 आहे तसा. वर्ग समीकरण काय तयार झालं? x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. पुढे तिसरं उदाहरण दिलं आहे, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर. 3 चौकटी आपल्याला दिल्या आहेत. इथं वर्ग समीकरण दिलं आहे 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. इथे आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची आणि इथं अल्फा गुणिले बीटाची. आता वर्ग समीकरणाची मुळे आणि त्यांचा सहगुणक यांच्यामध्ये काय संबंध असतो? वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फा अधिक बीटा बरोबर, हे आपण बाजूला रफ कॅल्क्युलेशन करून इथं चौकटी भरणार आहोत. अल्फा अधिक बीटा बरोबर सूत्र काय आहे? वजा b/a. b म्हणजे काय? वर्ग समीकरणात b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक, a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर c/a. अल्फा गुणिले बीटा बरोबर c/a. c म्हणजे काय? शेवटचं स्थिर पद आणि a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक. आता याच्यात आपण किमती टाकून यांच्या चौकटी भरू शकतो. मग वजा b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक. आता इथं वजा चिन्ह आधीच आहे ते आहे तसं घ्यायचं आणि दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे? -4 म्हणजे तो सुद्धा वजा घ्यायचा. हे वजा चिन्ह इथलं आहे. खाली काय आहे? छेदामध्ये a ची किंमत काय आहे? पहिल्या पदाचा सहगुणक 2. आता हे वजा वजा काय झाले? +4.
आणि 2ने भागल्यावर बे एक बे, बे दुणे 4 म्हणजे काय आलं, अल्फा अधिक बीटाची किंमत 2. म्हणजे आपण चौकटीत इथं काय लिहिणार, अल्फा अधिक बीटा बरोबर 2. नंतर याच्यात आता किमती टाकूया. अल्फा गुणिले बीटाची किंमत काढण्यासाठी सी म्हणजे शेवटचं स्थिर पद काय आहे, -3 चिन्हासहित घ्यायचं आहे, -3. आणि ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 2. याला काही कशाने भाग जात नाही, म्हणजेच काय येईल, अल्फा गुणिले बीटा बरोबर -3/2. म्हणून इथं आपण लिहिणार, आता हे वजा चिन्ह आपण इथं दिलं तरी चालतं आणि वरती दिलं तरी चालतं, -3/2. दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. पहिला आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता इथे विवेचक म्हणजे काय, तर b वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला काढायची आहे. विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac. आता त्यासाठी a b c च्या किमती आपल्याला पाहिजेत, म्हणून मग आपण या समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a b c च्या किमती आधी काढून घेतल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, इथं काही नाही म्हणजे 1, b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक अधिक 7 आणि c म्हणजे तिसरं पद वजा 1. आता आपल्याला काढायची आहे विवेचकाची म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत. मग याच्यात आपण किमती टाकूया. b चा वर्ग म्हणजे इथं b ची किंमत आहे 7 म्हणून 7चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आणि c ची किंमत वजा 1. आता हा सोडवायचा आहे आपल्याला. 7 7 49, 7चा वर्ग 49 वजा 4 गुणिले 1 वजा 4, 4 1 4 आणि वजा 4 गुणिले वजा 1, पुन्हा वजा गुणिले वजा अधिक म्हणजे 4 1 4 म्हणजे अधिक 4 आणि 49 अधिक 4 किती झाले, 53. विवेचकाची किंमत काय आली, 53. पुढे 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. या समीकरणाची आपण सामान्य रूपाशी तुलना करून a b आणि c च्या किमती काढल्या. a ची किंमत 2, b ची किंमत दुसऱ्या पदाचा सहगुणक वजा 5, c ची किंमत 10. आता विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण या सूत्रामध्ये किमती टाकल्या. b चा वर्ग म्हणजेच b ची किंमत आहे वजा 5 म्हणून वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 2 आणि गुणिले c ची किंमत 10. 5चा वर्ग 5 5 25 वजा गुणिले वजा अधिक म्हणून वर्ग कधीच ऋण नसतो, म्हणजे इथे आले 25. आता हे वजा 4 गुणिले अधिक 2, 4 दुने 8. आता वजा गुणिले अधिक वजा, एका गुणाकारामध्ये एका पदाला वजा चिन्ह असेल तर गुणाकार वजा येतो, म्हणून वजा 8 आणि वजा 8 गुणिले अधिक 10 म्हणजे 10 8 80. आता हे येतील वजा 80 कारण एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून. मग आता 25 आणि वजा 80 यांना दोघांना भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असताना काय होते, वजाबाकी. मग 80 मधून 25 गेले, खाली राहिले 55. उत्तराला मोठ्या पदाचं म्हणजे 80चं चिन्ह वजा 55. विवेचकाची किंमत आली वजा 55. तिसरं उदाहरण, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. समीकरणाची तुलना आपण सामान्य रूपाशी करून a b आणि c च्या किमती काढल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक काय आहे, वर्गमुळात 2. b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक अधिक 4. c म्हणजे तिसऱ्या पदाचा सहगुणक, c म्हणजे तिसरं पद काय आहे इथं, 2 वर्गमुळात 2. c म्हणजे 2 वर्गमुळात 2. आता विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची आपल्याला. तर त्याच्यात आपण किमती टाकल्या. 4चा वर्ग, b वर्ग म्हणजे इथं 4 आहे, 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत टाकली वर्गमुळात 2 आणि c ची किंमत टाकली 2 वर्गमुळात 2. आता 4 चोक 16. आता इथे हे 4 गुणिले हे 2 वर्गमुळात आणि हे वर्गमुळातले 2 म्हणजे काय होईल, वर्गमुळात 2 गुणिले 2. हे म्हणजे 2चा ग्रुप होईल आणि 2 वर्गमुळाच्या बाहेर येतील, म्हणजे हे 2 गुणिले हे 2 आणि हे वर्गमुळातले 2 आणि हे वर्गमुळातले 2 म्हणजे हे बाहेर आलेले 2. किती झाले, 4 गुणिले 2 गुणिले 2, 4 दुने 8, 8 दुने 16. पण इथं 4ला वजा चिन्ह आहे म्हणून
एका पदाला वजा चिन्ह असेल तर गुणाकार वजा येईल म्हणून झाले -16. आता 16 - 16 किती? 0. विवेचकाची किंमत काय आली? 0. तिसरं उदाहरण विवेचकाच्या किमतीवरून पुढील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. आता विवेचकाची किंमत आपल्याला आधी काढायची आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. आता या समीकरणाची आपण सामान्य रूपाशी तुलना करून a, b आणि c च्या किमती काढल्या. a पहिल्या पदाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1, b दुसऱ्या पदाचा सहगुणक वजा 4, c म्हणजे तिसरं पद अधिक 4. विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची आहे. यात किमती टाकल्या. b वर्ग म्हणजे वजा 4चा वर्ग वजा 4 आहे तसे a गुणिले a ची किंमत 1 आणि गुणिले c ची किंमत 4. 4चा वर्ग 4 चोक 16. आता 4 एक 4 आणि 4 चोक 16 पण एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 16. 16तून 16 गेले खाली राहिला 0. म्हणजेच विवेचकाची किंमत 0 आहे. आणि जेव्हा विवेचकाची किंमत 0 असते तेव्हा मूळ कशी असतात? वास्तव आणि समान असतात. म्हणून आपण लिहिले विवेचकाची किंमत 0 असल्यामुळे दोन्ही मुळे वास्तव आणि समान आहेत. दुसरं उदाहरण 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. या समीकरणाची आपण सामान्य रूपाशी तुलना करून a, b आणि c च्या किमती काढल्या. a ची किंमत 2, b ची किंमत दुसऱ्या पदाचा सहगुणक वजा 7, c ची किंमत तिसरं पद म्हणजे स्थिर पद 2. आता आपल्याला काढायची विवेचकाची किंमत. यात आपण किमती टाकल्या. b वर्ग वजा 4ac मध्ये b चा वर्ग म्हणजे वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 2 आणि गुणिले c ची किंमत पण 2 आहे. 7चा वर्ग 7 49, 4 दुने 8 आणि 8 दुने 16 पण एका पदाला वजा चिन्ह असल्यामुळे इथे आले वजा 16 आणि 49 मधून 16 गेले खाली राहिले 33. म्हणजेच आता हा विवेचक काय आहे? धन आहे. म्हणजेच शून्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे विवेचक जेव्हा शून्यापेक्षा मोठा असतो तेव्हा मुळे कशी असतात? वास्तव आणि असमान. म्हणून आपण खाली लिहिले विवेचक धन म्हणजेच शून्यापेक्षा मोठा असल्याने दोन्ही मुळे वास्तव आणि असमान आहेत. तिसरं उदाहरण m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. समीकरणाची तुलना आपण सामान्य रूपाशी करून a, b, c च्या किमती काढल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 1, b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक अधिक 2, c म्हणजे तिसरं पद अधिक 9. विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac याची किंमत आपण काढली. b चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 4 आहे तशी घेतले. a ची किंमत 1 आणि c ची किंमत 9 टाकली. 2चा वर्ग 2 दुणे 4, 4 एक 4 आणि 4 9 36 आणि एका पदाला वजा चिन्ह असल्यामुळे 36ला वजा चिन्ह. आता हे 4 आणि 36ला दोघांना पण भिन्न चिन्ह आहेत म्हणजे इथं होईल वजाबाकी. 36 मधून 4 गेले खाली राहिले 32 आणि मोठ्या पदाला वजा चिन्ह असल्यामुळे याला वजा चिन्ह. आता इथं वजा 32 म्हणजेच विवेचक काय आला आहे? ऋण आला आहे म्हणजेच शून्यापेक्षा लहान. जेव्हा विवेचक ऋण असतो तेव्हा मुळे कशी असतात? वास्तव नसतात. म्हणून विवेचक ऋण म्हणजे शून्यापेक्षा लहान असल्याने दोन्ही मुळे वास्तव संख्या नाहीत असं आपण लिहिलं आहे. चौथा प्रश्न आहे ज्या वर्ग समीकरणाची मुळे पुढील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. आता मुळे दिली असता वर्ग समीकरणे तयार करण्याचं सूत्र काय आहे? तर x वर्ग कंसात मुळांची बेरीज कंस पूर्ण x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. या सूत्रामध्ये आपण या मुळांच्या किमती टाकल्या की आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येणार आहे. मग या मुळांना आपण अल्फा आणि बीटा मांडलं तर पहिली किंमत म्हणजेच अल्फा आणि दुसरी किंमत म्हणजे बीटा. मग अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4. आता हे सूत्र पहा. x वर्ग आहे तसा वजा मुळांची बेरीज आहे. मुळे कोणती आहेत? अल्फा आणि बीटा म्हणजे अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज. x आहे तसा पुढे अधिक मुळांचा गुणाकार म्हणजेच मुळे आहेत अल्फा बीटा म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता याच्यात आपण या किमती टाकूयात म्हणजे आपलं वर्ग समीकरण तयार होईल. x वर्ग आहे तसा मुळांची बेरीज अल्फाची किंमत 0, बीटाची किंमत 4
वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे तसं लिहून घ्यायचं. एक्स आहे तसा अधिक चिन्ह आहे तसं आणि अल्फाची किंमत 0 गुणिले बीटाची किंमत 4 बरोबर 0. आता हा एक्स वर्ग आहे तसा ठेवला. 0 अधिक 4 4. हा एक्स इथे गुणाकारात आहे म्हणजे 4x आणि 0 गुणिले 4 0. शून्याला कोणत्याही पदाने गुणलं, कोणत्याही संख्येने गुणलं तर काय येईल 0. म्हणून हे पद कॅन्सल झालं. 4 0 0. पुढं बरोबरचं चिन्ह आणि 0 आहे तसा लिहून घेतला. म्हणजे वर्ग समीकरण काय तयार झालं? x वर्ग वजा 4x बरोबर 0. दुसरं उदाहरण त्यातलं 3 आणि वजा 10 ही आपल्याला मुळे दिली आहेत. अल्फाची किंमत म्हणजे पहिली किंमत घेतली 3, बीटाची किंमत म्हणजे दुसरी किंमत घेतली वजा 10. सूत्र लिहिलं. काय आहे सूत्र? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज एक्स अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता त्याच्यात आपण किमती टाकायच्या आहेत. एक्स वर्ग आहे तसा घेतला, वजा चिन्ह आहे तसं ठेवलं. अल्फाची किंमत 3, बीटाची किंमत वजा 10, अधिकचं चिन्ह आहे तसं आणि बीटाची किंमत टाकली वजा 10. एक्स आहे तसा अधिकचं चिन्ह आहे तसं अल्फाची किंमत 3 गुणिले, इथे दोन्हीमध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार, गुणिले वजा 10 बीटाची किंमत आणि 0 इकडचा आहे तसा. आता हा एक्स वर्ग आहे तसा ठेवला. हा कंस सोडवायचा. 3 आहे तसे, कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे आतल्या पदाचं चिन्ह बदलणार नाही. हे वजा 10 आहे तसे बाहेर आले. हा एक्स आहे तसा, हे 3 आहे तसे आणि हे वजा 10 सुद्धा आहे तसे लिहिले आणि हा 0. आता हा एक्स वर्ग आहे तसा लिहिला. हे दोन्ही पदांना भिन्न चिन्ह आहेत मग यांची वजाबाकी झाली. 10तून 3 गेले, खाली राहिले 7. उत्तराला 10चं चिन्ह कारण ते मोठे आहेत. हा एक्स आहे तसा. आता हे 3 गुणिले वजा 10, जेव्हा एका पदाला वजा चिन्ह असतं तेव्हा गुणाकार काय येतो? वजा. म्हणून इथं वजा 30 कारण 10 त्रिक 30 ते येतील वजा कारण एका पदाला वजा चिन्ह आहे. 0 आहे तसा. आता एक्स वर्ग वजा वजा अधिक, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणजे आतल्या पदाचं चिन्ह बदलणार म्हणजे वजा वजा अधिक, इथे झाले 7 आणि त्याला एक्सने गुणल्यावर झाले 7x. कंसात आणि याच्यात चिन्ह नाही म्हणजे काय? गुणाकार. आणि पुढचे वजा 30 आहे तसे आणि 0 आहे तसा. वर्ग समीकरण काय तयार झालं? एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. तिसरं उदाहरण 1/2 आणि वजा 1/2 अशी आपल्याला मुळे दिली आहेत. अल्फाची किंमत घेतली 1/2, बीटाची किंमत घेतली वजा 1/2. सूत्र लिहिलं. सूत्रात आपण किमती टाकल्या. एक्स आहे तसा, वजाचं चिन्ह आहे तसं अल्फाची किंमत टाकली 1/2 अधिक बीटाची किंमत टाकली वजा 1/2. एक्स आहे तसा, अधिक चिन्ह आहे तसं अल्फाची किंमत टाकली 1/2 गुणिले, इथं दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार असतो, गुणिले बीटाची किंमत वजा 1/2 आणि बरोबर 0 आहे तसा. आता हा कंस सोडवायचा. एक्स वर्ग आहे तसं लिहिला, वजाचं चिन्ह आहे तसं लिहिलं. इथं आता कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणजे हे जसे तसे बाहेर येतील. वजा 1/2 वजा असतं तर चिन्ह बदललं असतं. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणून वजा 1/2 आहे तसे बाहेर आले. पुढे हा एक्स आहे तसा, पुढचं सगळं पण आहे तसं लिहून घेतलं. आता एक्स वर्ग आहे तसा ठेवला. 1/2 मधून 1/2 गेले, खाली राहिला 0. हा एक्स आहे तसा. आता इथे गुणाकार आहे. गुणाकारात काय होतं? अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार. 1 गुणिले 1 1, 2 गुणिले 2 4. पण एका पदाला वजा चिन्ह असल्यामुळे गुणाकाराला वजा म्हणून वजा 1/4. 0 आहे तसा. आता 0ला कोणत्याही पदाने गुणलं तर 0 येतं म्हणून हा पद कॅन्सल झालं. एक्स गुणिले 0 0. आता राहिले काय? एक्स वर्ग आणि वजा 1/4 म्हणून एक्स वर्ग वजा 1/4 आणि इकडचा 0 आहे तसा. आता इथं छेदामधले 4 काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला 4ने गुणलं तर इथं झाले 4ने गुणल्यावर 4x वर्ग. इथे 4ने गुणल्यावर 4 गेले, छेदातले अंशातले 4 गेले तर राहिला 1 वजा 1 बरोबर 0. वर्ग समीकरण काय मिळालं? 4x वर्ग वजा 1 बरोबर 0. चौथं उदाहरण 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 हे 2 मुळे आपल्याला दिली आहेत. त्यापैकी याला अल्फा मानलं आणि याला बीटा मानलं आणि सूत्र लिहिलं. सूत्रात आपण किमती टाकल्या. एक्स वर्ग आहे तसा, वजाचं चिन्ह आहे तसं अल्फाची किंमत 2 वजा वर्गमुळात 5 अधिकचं चिन्ह आणि बीटाची किंमत 2 अधिक वर्गमुळात 5. हा एक्स आहे तसा, अधिकचं चिन्ह आहे तसं अल्फा आणि बीटाची किमती टाकल्या. इथे दोन्हींमध्ये
कंसांमध्ये काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, पुढचा 0 आहे तसा लिहिला. हा कंस सोडवला तर 2 अधिक 2 4 वजा 5x अधिक 5x कट झाले 2 अधिक 2 4 गुणिले हा कंसाच्या बाहेर x आहे म्हणजे हा इथं गुणाकारात आहे 4 गुणिले x 4x अधिक आता या कंसामध्ये a आणि b मांडलं, याला a मांडलं याला b मांडलं तर या a वजा b आणि a अधिक b याचा विस्तार काय होतो a वर्ग वजा b वर्ग म्हणून 2चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग बरोबर 0 असं आपण लिहिले. याला कारण दिले पहिल्या कंसात जर a वजा b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b असेल तर a वर्ग वजा b चा वर्ग. आता x आहे तसा वजा चिन्ह आहे तसं 4x आहे तसे घेतले. हा कंस सोडवला 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5 0 आहे तसा घेतला. x वर्ग आहे तसा हे 4x आहे तसे घेतले वजा 4x आणि 4 आणि 5ला विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे इथं वजाबाकी झाली 5तून 4 गेले खाली राहिला 1 पण हा 1 येईल वजा कारण मोठ्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजा आणि कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणून हे वजा 1 कंसाच्या बाहेर आहे तसे येतील वजा 1 हा 0 आहे तसा. काय वर्ग समीकरण मिळालं x वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. पाचवं उदाहरण x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. आता इथे आपण हे वर्ग समीकरण जे आहे आपल्याला तिला लिहून घेतलं आहे. दिलेलं वर्ग समीकरण a b आणि c च्या किमती आपण आधी काढल्या आहेत. वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना केली तर a ची किंमत काय येईल पहिल्या पदाचा सहगुणक 1 b ची किंमत दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे x चा सहगुणक हा पूर्ण एवढा आहे वजा 4k म्हणून वजा 4k घेतला. c म्हणजे तिसरं पद काय आहे हे पूर्ण आहे हे तिसरं पद k अधिक 3. आता इथे आपल्याला काय दिले वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज त्यांच्या गुणाकाराचे दुप्पट आहे म्हणजे आता आपण एकदा या पदांवरून मुळांची बेरीज काढूया म्हणजेच अल्फा अधिक बीटाची किंमत आणि मुळांचा गुणाकार म्हणजेच अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. इथे आपण ABC च्या किमती काढलेल्या आहेत. मग मुळांची बेरीज म्हणजेच अल्फा अधिक बीटा बरोबर काय सूत्र आहे वजा b छेद a. मग या सूत्रात किमती टाकूया. अल्फा अधिक बीटा बरोबर वजाचं चिन्ह आहे तसं b ची किंमत काय काढली आपण आत्ताच वजा 4k a ची किंमत 1. आता वजा वजा अधिक म्हणजे इथं काय झाले 4k आणि छेदामध्ये 1 असतो तो लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिला तरी चालेल म्हणजे काय आले इथं 4k. आता मुळांचा गुणाकार म्हणजेच अल्फा गुणिले बीटा याचं सूत्र काय आहे c छेद a. मग याच्यात किमती टाकल्या तर अल्फा गुणिले बीटा बरोबर c ची किंमत काय आहे k अधिक 3 आणि छेदामध्ये a ची किंमत 1. आता 1 लिहिला तरी चालतो छेदातला नाही लिहिला तरी चालतो म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आली k अधिक 3. पण आपल्याला उदाहरणात काय सांगितलंय की मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणजेच अल्फा अधिक बीटाची किंमत ही अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. मग मुळांची बेरीज काय आली आपली 4k. इथं आली आपली अल्फा अधिक बीटाची म्हणजेच मुळांच्या बेरजेची किंमत 4k बरोबर गुणाकार काय आलाय k अधिक 3. आता ही बेरीज जी आहे ती दुप्पट आहे गुणाकाराच्या म्हणून मग आपण 2 ने कोणाला गुणणार गुणाकाराला कारण हा पण बेरजे इतका होईल मग समीकरण समान होईल म्हणून 2 ने चुकून इकडं गुणायचं नाही 2 ने आपण इकडंच गुणणार कारण बेरीज दुप्पट आहे म्हणून मग हा गुणाकार सुद्धा आपल्याला दुप्पट करायचा आहे म्हणून 2 ने इथं गुणलं. मग 4k आहे तसे हे 2 ने कंसाला गुणूया 2 ने k ला गुणलं तर 2k 2 ने 3 ला गुणलं तर अधिक 6. हे 4k आहेत हे 2k इकडं आले तर काय होतील वजा. मग 4k मधून 2k गेले खाली किती राहिले 2k इकडे राहिला काय फक्त अधिक 6. हे 2k आपण इकडे घेतले आणि वजा केले इथे राहिले फक्त अधिक 6. आता k बरोबर 6/2 कारण 2 इकडे गुणाकारात आहे तिकडे आल्यावर भागाकारात होतील आणि k बरोबर मग आपल्याला काय किंमत मिळाली बे 1 बेन बे 6 3. k ची किंमत आपल्याला काढायला सांगितली होती ती आली 3. पुढे 6वं उदाहरण जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या समीकरणाची मुळे असतील तर 1
अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि 2 अल्फा घन अधिक बीटा घनच्या किमती काढा. आता इथे आपल्याला समीकरण आपण लिहून घेतलं आणि सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढल्या. ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक घेतला, बी म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक, सी म्हणजे तिसरं पद -7 आहे, -7 घेऊया. मग आधी आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायचं सूत्र काय आहे? -b/a. याच्यात किमती टाकूया. वजाचं चिन्ह आहे तसं. b ची किंमत -2, a ची किंमत 1. इथे आपण इथून ह्या किमती घेतल्या आहेत. वजा वजा अधिक म्हणजे इथं झाले +2 आणि छेदामधला 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत काय आली आहे? 2. आता अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. सूत्र काय आहे? c/a. c म्हणजेच -7 आणि a म्हणजे 1. आता छेदातला 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आली आहे? -7. आता इथे आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत काढायची आहे. आपल्याला एक विस्तार सूत्र माहिती आहे काय? a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग. मधलं पद काय असतं? अधिक 2ab अधिक b चा वर्ग. हे शेवटचं पद असतं, हे मधलं पद असतं. आपण आदला बदल केली फक्त. आता या सूत्रामध्ये आपण a म्हणजे अल्फा मानलं, अधिक b म्हणजे बीटा मानलं आणि याचा कंसाचा वर्ग केला, तर हे सूत्र काय येईल? a म्हणजे अल्फाचा वर्ग अधिक b म्हणजे इथं आहे बीटाचा वर्ग अधिक 2 अल्फा गुणिले बीटा, बीटाचा वर्ग. आता इथे पहा, अल्फाचा वर्ग आणि बीटाचा वर्ग. इथे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग आणि इथे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. म्हणजे ह्या सूत्रात जर आपण काढलेले आपण किमती टाकल्या तर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्गची किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणून मग या सूत्रात आपण किमती टाकूया. मग आपण ते सूत्र लिहून घेतलं. काय आहे? आपल्याला पहिलं उदाहरण सोडायचं म्हणून 1 नंबर दिला. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग अधिक 2 अल्फा गुणिले बीटा. हे काय आहे? विस्तार सूत्र. म्हणून इथं लिहिलं विस्तार सूत्र. आता याच्यात आपण किमती टाकूयात. अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला काय मिळाली आहे? इथं पहा, अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला मिळाली 2. म्हणजे इथं काय येईल? 2चा वर्ग. याची किंमत 2 आहे म्हणून 2 आणि कंसाचा वर्ग. नंतर इथं अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग आहे. हे आपल्याला माहिती नाही, त्याची आपल्याला किंमत काढायची आहे म्हणून हे आपण आहे तशी लिहून घेणार. इथे 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटाची किंमत आपण आत्ता काढली. अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आली? -7. म्हणून आपण इथं लिहिणार 2 गुणिले -7. पुढच्या पायरीत आपण लिहिलं आहे. आता पुढच्या पायरीत आपण इथं काय आहे आपलं? अल्फा अधिक बीटाचा वर्ग. म्हणजेच अल्फा अधिक बीटाची किंमत आपण काढली, ती आली 2 आणि तिचा वर्ग घेतला. इथे याच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत म्हणून हे आहे तसे लिहून घेतले. याच्या आपल्याला किमती काढायच्या म्हणून हे आहे तसे लिहून घेतले. अधिक इकडे 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा होतं. मग अल्फा गुणिले बीटाची किंमत आपण काढली, ती आली -7. आता 2चा वर्ग 4 हे आहे तसं लिहून घेतलं आणि 7 दुणे 14. पण 7ला म्हणजे एका पदाला वजा चिन्ह असल्यामुळे आले -14. आता हे 4 आहे तसे ठेवले. हे -14 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर ते झाले +14. इकडे काय राहिलं? अल्फा अधिक बीटा. आणि 14 आणि 4 किती झाले? 18. इकडं काय राहिलं? अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. याचीच आपल्याला किंमत काढायला सांगितली. काय आली आहे? अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 18. पुढं दुसऱ्या उदाहरणात आपल्याला अल्फाचा घन अधिक बीटाचा घन याची किंमत काढायला सांगितली आहे. मग आपण a अधिक b चा घन या विस्तार सूत्राचा उपयोग करून त्या a आणि b च्या ऐवजी अल्फा आणि बीटा घेऊन हे सूत्र लिहिलं आहे. a अधिक b चा घनाचं सूत्र काय आहे? a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसात a अधिक b. a आणि b च्या ऐवजी आपण अल्फा आणि बीटा घेऊन हे विस्तार सूत्र लिहिलं आहे. आता या विस्तार सूत्रात आपण किमती घालूया. अल्फा अधिक बीटा याची किंमत काय आहे? 2. म्हणून 2 लिहिली. ते आपण मागाशी काढली आहे. हे घन आहे म्हणून 2चा घन घेतला.
आता अल्फाचा घन अधिक बीटाचा घन याची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून हे आहे तसे लिहून घेतले. अधिक आहे तसं 3 आहे तसे. अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली आहे? -7. मग 3 आणि यांच्यात चिन्ह नाही म्हणजे काय? गुणाकाराचं चिन्ह गुणिले -7. आणि अल्फा अधिक बीटाची किंमत काय आलेली आहे? या कंसाची 2 आलेली आहे म्हणून इथं लिहिले 2. 2चा घन किती? 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदोनी 4 आणि 4 8. हे आहे तसं लिहून घेतलं. आता हे सोडवलं. 7 त्रिक 21 हे झाले -21 कारण एका पदाला वजा चिन्ह आहे. हे 2 कंसात आहेत म्हणजे यांच्या दोघात चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे म्हणून गुणिले 2. 21 गुणिले 2 इकडचं आहे तसं लिहून घेतलं इथपर्यंत. 21 गुणिले 2 42 वजा चिन्ह आहे म्हणून -42. आता हे 8 आहे तसे घेतले. हे 42 इकडे वजा आहेत इकडे घेतले तर हे झाले अधिक 42. इकडं काय राहिलं? अल्फा घन अधिक बीटा घन आणि 42 आणि 8 किती झाले? 50. इकडं काय राहिलं? अल्फा घन अधिक बीटा घन याचीच आपल्याला किंमत काढायला सांगितली. काय आली? 50. पुढे 7वं उदाहरण आहे. खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. पहिलं दिलं आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता समीकरण आपण आहे तसं लिहून घेतलं. सामान्य रूपाशी तुलना करून a b c च्या किमती काढल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक इथं आहे k आणि c म्हणजे तिसरं पद स्थिर पद 12. विवेचक म्हणजे डेल्टाची किंमत काढली. विवेचक म्हणजे डेल्टा म्हणजे काय असतं? b वर्ग वजा 4 ac याची किंमत काढली आपण याच्यात किमती घालून. b वर्ग म्हणजे b ची किंमत आहे k म्हणून k चा वर्ग वजा 4 a ची किंमत टाकली आणि c ची किंमत टाकली. k चा वर्ग आहे तसा 12 36 आणि 36 गुणिले 4 144. वजा चिन्ह येईल कारण एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून याला आपण नंबर दिला 1. आता आपल्याला उदाहरणात काय सांगितलंय? मुळे वास्तव व समान आहेत म्हणून मग आपण लिहिलंय की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. केव्हा असतात? जेव्हा या डेल्टाची किंमत असते 0 तेव्हा. म्हणून मग आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत घेतली आहे 0. मुळे जेव्हा वास्तव व समान असतात तेव्हा डेल्टाची किंमत काय असते? 0 म्हणून आपण ही किंमत 0 घेतली आणि याची किंमत आपण काय काढली? k वर्ग वजा 144 म्हणून मग याची किंमत तेव्हा आपण टाकलं k वर्ग वजा 144 बरोबर 0 1 वरून. आता k वर्ग आहे तसा ठेवला. वजा 144 बरोबर चिन्हाचे इकडे आले तर ते झाले अधिक 144. आता दोन्ही इकडची वर्गमूळ जर घेतली k वर्गाचं वर्गमूळ k आणि 144 वर्गमूळ 12. आता वर्ग हा नेहमी धन असतो. मग वजा 12 गुणिले वजा 12 सुद्धा 144 आणि अधिक 12 गुणिले अधिक 12 सुद्धा 144 म्हणजे याचं वर्गमूळ आपण अधिक 12 किंवा वजा 12 दोन्ही पण याची वर्गमूळ आहेत. मग 12ला आपण अधिक वजा 12 असं घेणार म्हणजे k ची किंमत काय आहे? तर अधिक 12 किंवा वजा 12 आहे. पुढे त्यातलं दुसरं उदाहरण kx कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. आता हे समीकरण सामान्य रूपात नाही आपण या kx ने या कंसाला गुणूया. kx गुणिले x बरोबर समीकरण आधी लिहून घेतलं. kx ने कंसाला गुणलं. kx गुणिले x बरोबर x चा वर्ग होईल. k आहे तसा. kx ने 2 ला गुणलं तर वजा 2 ला वजा 2 kx अधिक 6 आणि बरोबर 0 आहे तसा राहिला. आता हे समीकरण सामान्य रूपात आलं. आता सामान्य रूपाशी तुलना करून a b c च्या किमती काढूया. a ची किंमत पहिल्या पदाचा सहगुणक, b ची किंमत दुसऱ्या पदाचा सहगुणक आणि c म्हणजे तिसरं पद घेतलं. विवेचक म्हणजेच डेल्टाची किंमत म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली किमती टाकून. b ची किंमत b वर्गची किंमत आहे b ची किंमत आहे वजा 2k त्याचा वर्ग केला वजा 4 आहे तसे गुणिले k a ची किंमत आहे k आणि गुणिले c ची किंमत 6 टाकली. आता 2 चा वर्ग 4 k चा वर्ग k वर्ग आणि 6 चोक 24 गुणिले k 24k एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 24k याला एक नंबर दिला. बरं आता आपल्याला उदाहरणात दिले आहे की मुळे ही वास्तव व समान आहेत. मग डेल्टाची किंमत काय येईल? 0. जेव्हा डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा मुळे वास्तव आणि समान असतात. मग
बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय आली आहे के वर्ग 4k वर्ग वजा 24k याची किंमत पण 0 येईल 1 वरून. मग 4k आपण कॉमन काढला तर 4k कॉमन काढला तर इथं राहतील फक्त k, या पदामध्ये राहतील k आणि या पदामध्ये काय राहतील 4 6 24 म्हणून इथं 6k कॉमन काढलेला आहे. म्हणजे कंसात काय राहील k वजा 6 बरोबर 0 आहे तसा. आता ह्या दोन्ही पदांचा गुणाकार 0 आहे म्हणजे यातलं एक पद 0 आहे. म्हणजे 4k तरी 0 आहेत किंवा k वजा 6 तरी 0 आहेत असं आपण लिहिलं आहे. मग k इकडं ठेवला आहे, 4 इकडे घेतले तर 0 गुणिले 4 0 आणि k इकडे ठेवला आहे 6 बरोबर चिन्हाची इकडे घेतले तर अधिक 6. पण k ची 0 जर आपण किंमत घेतली तर k म्हणजे काय आहे पहिल्या पदाचा सहगुणक. पहिल्या पदाचा सहगुणक वर्ग समीकरणामध्ये कधीच 0 नसतो म्हणून k ची किंमत काय आहे 6. म्हणून मग k ची किंमत 6 असं आपण लिहिलं. हा सराव संच आपण आज पूर्ण सोडवला.